कुळ ब्राह्मणाचे, 6 शास्त्रे हातचा मळ झालेला, योगाचा अभ्यास केलेला, असा 3 प्रकारचा विशिष्टपणा अंगी जडलेला असतानाही केवळ भक्तीने नामांकित झालेल्या नामदेवाच्या पाया स्वतःच पडून ज्ञानेश्वरांनी मराठी ब्राह्मणास अत्युत्तम उदाहरण घालून दिले. जी घरातली भाषा असते त्याच भाषेत प्रत्येकाचा धर्म असला पाहिजे. धर्माच्या आणि घरच्या भाषेत थोडे अंतर नसल्यास चालेल, पण धर्माची भाषा अगदी निराळी पडली तर धर्माची मुख्य तत्वे कुटुंबातील माणसाच्या मनावर ठसवण्यास आणि विशेष आयास पडतात. कोणत्याही धर्मसंस्थापकाची जी जन्मभाषा असते ती बोलणाऱ्यांच्या उन्नतीसाठी त्या धर्मसंस्थापकाचा जन्म झालेला समजावा. जसा ख्रिस्ताचा जन्म मूळच्या यहुद्यांसाठी होता, जसा महम्मदाचा जन्म मूळचा अरबांसाठी होता, बुद्धाचा किंवा जिनाचा जन्म म्हणजे महावीरांचा प्राकृत भाषा बोलणाऱ्यांसाठी होता. भक्तीची खटपट फारशी श्रुतीत नाही व स्मृतीत नाही. भक्ती आहे विशेष गीतेत व भागवतात. म्हणून तर वारकऱ्यांनी गीता आणि भागवत हे आपले मुख्य धर्मग्रंथ संस्कृतमधले मानले. बाकीच्या हिंदुस्थानातील भाषाविषयी आम्हाला काही माहिती नाही, पण मराठी भाषा निसंशय आगमाची भाषा आहे. ती आमची धर्मभाषा आहे. पुंडलिकाचा मार्ग, पुंडलिकाचा धर्म म्हणजेच हा भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला मुख्य धार्मिक संप्रदाय आहे, धर्मसंप्रदाय आहे, मुख्य प्रवाह आहे. तर आमचा राष्ट्रीय धर्म ज्ञानेश्वरांच्या प्रभावाने ज्ञान व भक्ती या दोघांची सांगड पडून झाला आहे. म्हणूनच आमच्या राष्ट्रीय धर्मात एकट्या देवास प्राधान्य मिळून कोत्या जातीभेदाला वाव न देणाऱ्या आमच्या राष्ट्रीय धर्माचे रहस्य कर्मठांचेच पोवाडे गाणाऱ्या काव्य नाटकाधिकारांनी भरलेल्या संस्कृत भाषेत कुठून येणार? ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीची रचना मोठ्या कुशलतेने केली. ती गीतेची टीका म्हणून असली तरी तो स्वतंत्र ग्रंथ आहे. गीतेच्या श्लोका वाचूनही ती स्वतंत्रपणे वाचायला हवी. मनुस्मृती सर्वांगीण नाही, पण ज्ञानेश्वरी सर्वांगीण आहे. म्हणून तो आमचा धर्मग्रंथ आहे. त्याची भाषा जोडणारी, रसयुक्त आणि अद्वितीय आहे. पहिलं पाऊल कोणतं तर महाराष्ट्र, दुसरं कोणतं तर हिंदुस्थान, आणि तिसरं कोणतं तर संपूर्ण विश्व. तेव्हा महाराष्ट्र धर्माच्या या वैश्विक स्वरूपाकडे पहिल्यांदा लक्ष वेधलं राजाराम शास्त्री भागवतांनी, आणि ती मांडणी पूर्ण केली ती विनोबांनी. आणि पसायदान हे या महाराष्ट्र धर्माच्या वैश्विकतेचे गमक आहे. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमधील वारकरी दर्शनमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधी महाराष्ट्रात बरंच काही लिहिलं गेलं, बरंच काही बोललं गेलं. ज्ञानेश्वरीवरती प्रवचनं तर अखंड काही शतकांपासून चालू आहेत आपल्याकडे. वारकरी मंडळी अधूनमधून ज्ञानेश्वर महाराजांचे अभंगही म्हणत असतात. सिनेमा वगैरे वगैरे चित्रपट निर्माण झाले ज्ञानेश्वर महाराजांच्यावरती. चरित्र तर खूपच लिहिली गेली आहेत, कल्पना आहे आपल्याला. माझ्या मताप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्यावरती थोडं परंतु अत्यंत महत्त्वाचं कोणी जर लिहिलं असेल ना तर ते 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात जे विचारवंत होऊन गेले आपल्याकडं, ज्यांचं नाव राजाराम शास्त्री भागवत त्यांनी लिहिलेलं आहे. राजाराम शास्त्री भागवत म्हणजे दुर्गा भागवतांचे आजोबा, आणि ते त्या काळातल्या महाराष्ट्रामधले फार मोठे आणि क्रांतिकारक म्हणता येईल असे विचारवंत होते. मी त्यांच्या संबंधी लिखाण केलेलं आहे. मराठीची ये नगरी हे माझं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांचं नेमकं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते सांगितलेलं आहे. तुकाराम दर्शनमध्येही त्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी वारकरी संप्रदायांच्या संबंधात आलेल्या आहेत. थोरांच्या अज्ञात पैलूमध्येही त्यांचा परामर्श घेतलेला आहे. पण आज आपल्याला काय सांगायचं आहे की राजाराम शास्त्री भागवतांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधी काय सांगितलेलं आहे आणि ते कसं महत्त्वाचं आहे. तर मी आपणाला सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तर ती लिहिली कुठे म्हणजे सांगितली कुठे तर ती नेवाशाला, त्या मोहिनी राजाच्या किंवा माळसेच्या मंदिरामध्ये. तर त्याचं अत्यंत चांगलं वर्णन राजाराम शास्त्री भागवतांनी मराठा संबंधीचे 4 उद्गार या ग्रंथामध्ये केलेले आहे. ते काय म्हणतात पहा, आणि पुढे त्यांचं काय इंटरप्रिटेशन आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या संदर्भात, तुकाराम महाराजांच्या संदर्भात आणि एकूणच वारकऱ्यांच्या संदर्भात, ते आपल्याला या भागामध्ये पाहायचं आहे. पहा ते काय लिहितात. कुळ ब्राह्मणाचे, 6 शास्त्रे हातचा मळ झालेला, योगाचा अभ्यास केलेला, असा 3 प्रकारचा विशिष्टपणा अंगी जडलेला असतानाही
केवळ भक्तीने नामांकित झालेल्या नामदेवाच्या पाया स्वतःच पडून ज्ञानेश्वरांनी मराठी ब्राह्मणास अत्युत्तम उदाहरण घालून दिले. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी ज्ञानेश्वर आणि एकनाथ यांचा आदर्श पुढे ठेवावा असं भागवत आपल्याला वारंवार सांगताना दिसतात. आणि हेच धोरण ठेवून जातीची मातब्बरी मुळीच न मानणाऱ्या पंढरपूरच्या संप्रदायाची स्थापना केली. हे कोण सांगतंय? राजाराम शास्त्री भागवत. आता पुढे पहा, प्रत्यक्षात ज्ञानेश्वरीच्या निर्मितीची प्रक्रिया ते कसं वर्णन करतात. जातीने कितीही निकृष्ट असला तरी अतिच उत्कृष्टपणा आणणारा भक्तिरूप चिंतामणी मराठी मंडळात सर्वांच्या हाती लागावा, हा ज्ञानेश्वरी अवताराचा मोठा हेतू होता. हा मोठा सहज सिद्ध होईल अशीच व्यवस्था ज्ञानेश्वरांनी पहिल्यापासून चालवली. आता पाहावर का ते वातावरण नजरेसमोर आणा. नेवाशामधलं चौफेर संतांची मंडळी माळेसारखी बसलेली असून मेरूच्या स्थानी निवृत्तीनाथ असत आणि चौफेर पसरत गेलेल्या वर्तुळाच्या मध्यभागी निवृत्तीनाथांकडे तोंड केलेले ज्ञानेश्वर बसून भागवती धर्माचा जीर्णोद्धार त्या काळच्या कर्मठांनी तुच्छ आणि निस्सार मानलेल्या मराठी भाषेत करीत. संत मंडळी फिरती असल्यामुळे जिकडे तिकडे ज्ञानेश्वरांनी पाजळलेली मशाल नेत असत. त्यामुळे मराठी मंडळात या मशालीचा उजेड जिकडे तिकडे थोडक्याच काळात पडत चालला. हे फार महत्वाचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचं भागवतांनी केलेलं आहे. आणि मी चरित्र आहे लिहिलेलं 4 भावंडे ज्ञानेश्वर महाराजांचं आणि इतरांचं चरित्र, त्याच्या मुखपृष्ठावरती हेच चितारून घेतलेलं आहे. ते आपण जरूर बघा, 4 भावंडेचं मुखपृष्ठ. तर हे वर्णन राजाराम शास्त्री भागवत करतायत ज्ञानेश्वरीच्या निर्मिती संबंधी. आणि मग त्या ज्ञानेश्वरीचा परिणाम काय झाला. संतांनी ती जी ज्योत मशाल काही म्हणा पाजळलेली ज्ञानेश्वर महाराजांनी ती सर्वत्र कशी नेली. आता हे मी तुम्हाला मागच्या एका कुठल्या तरी माझ्या व्हिडिओत सांगितलेले की यंत्रणा ज्याला म्हणतो आपण, वारकरी संप्रदायाने नामदेवरायांच्या काळापासून कमीत कमी उभारलेली, खरं तर त्याच्याही आधी म्हटलं तरी चालेल, नामदेवरायांनी त्याला एक अधिक व्यवस्थिशीर स्वरूप दिलं की दिंड्या आणि फड आणि यांच्या मार्फत गावोगाव नियमितपणे हे सगळं तत्वज्ञान त्यांनी पोचवलेलं आहे. आता हे बघा काय म्हणतात पुढे की भाषा आणि धर्म या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या असतात. राजाराम शास्त्री लिहितात, जी घरातली भाषा असते त्याच भाषेत प्रत्येकाचा धर्म असला पाहिजे. धर्माच्या आणि घरच्या भाषेत थोडे अंतर नसल्यास चालेल, पण धर्माची भाषा अगदी निराळी पडली तर धर्माची मुख्य तत्वे कुटुंबातील माणसाच्या मनावर ठसवण्यास आणि विशेष आयास पडतात. कोणत्याही धर्मसंस्थापकाची जी जन्मभाषा असते ती बोलणाऱ्यांच्या उन्नतीसाठी त्या धर्मसंस्थापकाचा जन्म झालेला समजावा. जसा ख्रिस्ताचा जन्म मूळच्या यहुद्यांसाठी होता, जसा महम्मदाचा जन्म मूळचा अरबांसाठी होता, बुद्धाचा किंवा जिनाचा जन्म म्हणजे महावीरांचा प्राकृत भाषा बोलणाऱ्यांसाठी होता. हे उदाहरण त्यांनी दिलं. आता आणखी एका मुद्द्यावरती ते पुढे जातात, भाषेच्या मुद्द्याकडनं धर्माच्या मुद्द्याकडे जातात. ते कसं बघा, आम्हा मराठ्यांचा आगम श्रुतीत नाही, तो आहे आमच्याच भाषेत. श्रुती आणि स्मृती यांच्या अध्ययनापासून धर्मोन्नती होण्याचा संभव नाहीच. उलट सर्व धर्माविषयी शिथिल बुद्धी होऊन धर्म वास्तव सबूळ नष्ट होण्याचा विशेष संभव आहे. हे त्यांचं मत आहे आणि त्यांनी ते या ठिकाणी मांडलेलं आहे. ते अत्यंत आउटस्पोकन म्हणतो आपण असे होते. श्रुतींचा व स्मृतींचा सर्व खटला म्हटला म्हणजे कर्माचा. उपनिषदांचा रोख ज्ञानाकडेच. भक्तीची खटपट फारशी श्रुतीत नाही व स्मृतीत नाही. भक्ती आहे विशेष गीतेत व भागवतात. म्हणून तर वारकऱ्यांनी गीता आणि भागवत हे आपले मुख्य धर्मग्रंथ संस्कृत मधले मानले बाकीच्या धर्मग्रंथांच्या पेक्षा. आता या गीता आणि भागवताचं तत्वज्ञान संतांनी इथे आणलं की ज्याच्यामध्ये भक्ती आणि ज्ञान यांची सांगड घातलेली आहे आणि जिथे अर्थात कर्म टाकायचा उपदेश केलेला नाही. त्याच्यामुळे साहजिकच काय झालं की ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा या ग्रंथांना आपोआपच महत्व आणि प्राधान्य प्राप्त झालं. भागवत लिहितात, बाकीच्या हिंदुस्थानातील भाषाविषयी आम्हाला काही माहिती नाही, पण मराठी भाषा निसंशय आगमाची भाषा आहे, ती आमची धर्मभाषा आहे. ज्ञान व भक्ती या दोहोंची सांगड ज्या प्रयत्नाने घातली ते पंढरपूरचे प्रस्थान. या 7व्या प्रस्थानास आपण पुंडलिकावरून पुंडलिकाचे प्रस्थान असे नाव देऊ. आता गमत पहा, 6 दर्शने आहेत आणि म्हणून त्यांना प्रस्थान म्हणतात. म्हटलं तर ते प्रस्थान तरी वेगळी, पण जी 6 दर्शने मानली जातात त्यांना प्रस्थान असं नाव आहे. आणि आता हे बघा, आपण आपल्या एकूणच या सगळ्या मालिकेला नाव काय दिलेलं आहे, वारकरी दर्शन, ज्याला आता हे प्रस्थान म्हणतात. या ठिकाणी 7वं प्रस्थान म्हणतात.
याला तुम्ही सातवं दर्शन म्हणू शकता म्हणायचं असेल तर इथे भागवत किती महत्वाचे आहेत, कशा इन्साइट्स देतात उत्तर कल्याण अभ्यासकांना, हे तुमच्या लक्षात येईल. या प्रस्थानातल्या लोकांचा आगम म्हटला म्हणजे ज्ञानेश्वरी आणि तुकाराम बुवांची गाथा. सर्व महाराष्ट्रात एक मुठभर महाशास्त्री व ओंजळभर पुराणिक असतील, ते सोडून अशेष ब्राह्मण वर्ग व राहिलेले अशेष तिन्ही वर्ण प्रायः पुंडलिकी मार्गाचे असतात. पुंडलिकाचा मार्ग, पुंडलिकाचा धर्म म्हणजेच हा भागवत धर्म, म्हणजेच वारकरी संप्रदाय, हा महाराष्ट्रातला मुख्य धार्मिक संप्रदाय आहे, धर्म संप्रदाय आहे, मुख्य प्रवाह आहे. हे वेगळ्या पद्धतीने राजाराम शास्त्री भागवत यांनी मांडलेलं आहे. तेव्हा ज्ञानेश्वरी व तुकाराम बुवांची गाथा या दोन्ही ग्रंथास आम्हा मराठ्यांचा आगम म्हटले असता ते यथार्थ आहे. आम्हा मराठ्यास नाही श्रुतींची गरज, नाही स्मृतींची गरज, नाही भगवतपादांच्या वेदांत भाष्याची गरज. जर एखादा धर्मसंबंधी महासिद्धांत मराठ्यास अगदी सुलभ करून देण्याची इच्छा असली तर जसे ख्रिस्ती लोक बायबलच्या आधारे बोलतात, त्याप्रमाणे आम्हा मराठ्यास ज्ञानेश्वरांच्या किंवा तुकाराम बुवांच्या वचनाचा आधार धरून काम केले पाहिजे, हे राजाराम शास्त्री भागवत सांगतात. मग आता धर्म आणि धर्मग्रंथ, धर्मभाषा यांचा मुद्दा झाला. आपोआपच मुद्दा पुढे येतो तो म्हणजे धर्मस्थळांचा. धर्मस्थळांचा म्हणजे काय, त्या धर्माला मान्य असलेल्या तीर्थक्षेत्रांचा. त्यावरती काय म्हणतात पहा राजाराम शास्त्री, आम्हा मराठ्यास काशीची गरज नाही व गयेचीही गरज नाही. थोडा बहुत कर्मठ ब्राह्मणांचा काशी यात्रेकडे ओढा असतो, पण मराठ्यांची सार्वजनिक त्रिस्थळी यात्रा म्हटली म्हणजे पंढरपूर, आळंदी व देव. हे वारकरी संप्रदायाचं महत्व वेगळ्या पद्धतीने शास्त्रीबाबांनी अधोरेखित केलेलं आहे. आणि या धर्माला राजाराम शास्त्री भागवत महाराष्ट्राचा राष्ट्रीय धर्म समजतात, म्हणजेच महाराष्ट्र धर्म. पुढचा टप्पा आपोआप आला. जसे ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर भाष्य रचले, तसेच एकनाथाने एकादशावर रचले, म्हणजे भागवताच्या एकादशी स्कंदावर. ज्ञान व भक्ती यांची सांगड मंडळात ज्ञानेश्वरांनी घातलेली दिसते. याच मार्गाची एकनाथांनी पुष्टी करून आमच्या मंडळातील राष्ट्रीय धर्माचा जीर्णोद्धार केला. आमचा राष्ट्रीय धर्मात जातीभेद मुळीच नाही. भक्ती करण्याचा प्रत्येक जातीचा अधिकार आहे व देवाच्या घरी केवळ भक्तीच्या तारतम्याने संभावना होत असून जातीची किंवा कुळाची वगैरे मातब्बरी त्रिमात्र नसते, हे आमच्या राष्ट्रीय धर्माचे रहस्य होय. सारांश, आमचा राष्ट्रीय धर्म ज्ञानेश्वरांच्या प्रभावाने ज्ञान व भक्ती या दोहोंची सांगड पडून झालाय. म्हणूनच आमच्या राष्ट्रीय धर्मात एकट्या देवास प्राधान्य मिळून कोत्या जातीभेदाला वाव न देणाऱ्या आमच्या राष्ट्रीय धर्माचे रहस्य कर्मठांचेच पोवाडे गाणाऱ्या काव्य नाटकाधिकारांनी भरलेल्या संस्कृत भाषेत कुठून येणार? आता हे संस्कृतचे महापंडित आहेत, लक्षात घ्या. पण ते सांगतायत, तुलना करतायत की आमच्या भाषेतले ग्रंथ पहा, संस्कृत भाषेतले ग्रंथ पहा, आमच्या इतकी व्यापकता, आमच्या इतकं औदार्य हे संस्कृतमध्ये नाही, असं सांगतात. तेव्हा राष्ट्रीय धर्म हा एक आमच्या देशी भाषेचाच स्वलक्षण गुण होय. आता या आमच्या राष्ट्रीय धर्मात किंवा महाराष्ट्र धर्मात अंगभूत असलेल्या वैश्विकतेचे भान राजाराम शास्त्र्यांना आहे, किंबहुना हे भान आहे याचं भान पहिल्यांदा राजाराम शास्त्रीने आणून दिलं, त्याचा परिचय करून दिला. म्हणजे भले राजाराम शास्त्र्यांच्या अगोदर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीवरती खूप निरूपण होत असतील, कीर्तनात ज्ञानेश्वरीच्या ओव्या देत असतील, परंतु या वैश्विक भानाच्या संदर्भामध्ये मला नाही वाटलं की कुठल्या कीर्तनात वगैरे उल्लेख असेल. हे अगदी मी प्रामाणिकपणे सांगतो, वारकरी असूनही सांगतो. ते काम पहिल्यांदा राजाराम शास्त्र्यांनी केलं. आणि कसं केलं ते पहा बरं का. ज्ञानेश्वरांनी मागितलेल्या पसायदानाच्या संदर्भात ते लिहितात, हा जो ज्ञानेश्वरी रूपी मोठा वाघयज्ञ विशीच्याही पूर्वी ज्ञानेश्वरांनी आरंभला व संपविलाही, तो वाघयज्ञ सर्वत्र वास्तव्य करणाऱ्या परमेश्वराच्या पायी निवेदन केला आणि त्यापासून महाप्रसाद मागून घेतला. हा महाप्रसाद आता कोणत्याही प्रकारच्या कोतेपणा स्वभाव मिळविला नसल्यामुळे फारच सुरेख बनला आहे. आणि मग ते सगळं पसायदान उद्धृत करतात. त्या ज्या ओव्या आहेत, आता विश्वात्मके देवेपासून भजिदो आदिपुरुषी अखंडितपर्यंत या सगळ्या ओव्या पसायदानामधल्या शास्त्री उद्धृत करतात. आणि मग ते म्हणतात की बघा, खळांच्या संबंधाने, जीवांच्या संबंधाने, विश्वाच्या संबंधाने, भूतकाळाच्या संबंधाने आणि अखेरीस जसे तिन्ही लोकांच्या तसे आदिपुरुषाच्या संबंधाने मिळून भूपृष्ठावरील ऐक्याच्या संबंधाने ही वैश्विक जाणीव आहे, हे वैश्विक भान आहे. भूपृष्ठावरील ऐक्याच्या संबंधाने जे सार्वत्रिक उद्गार ख्रिस्ती शकाच्या 13व्या शतकात मराठी मंडळामध्ये
ज्ञानेश्वरांनी काढले आहेत त्यांच्या वरची दिशा या ख्रिस्ती शतकाच्या 19व्या शतकात कोणाचाही दिसलेली असायचा संभव नाही. स्पष्ट उद्गार आहेत. आता असा तो जो मुद्दा आहे तो अतिशय स्पष्टपणाने, परखडपणाने आणि अर्थात प्रामाणिकपणाने राजाराम शास्त्री भागवतांनी 19व्या शतकाच्या अखेरीस आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला मांडला. आता वेगळ्या पद्धतीने हा मुद्दा घेऊन विनोबा भावे पुढे येत आहेत. विनोबा भावे त्यांच्या पदयात्रेमध्ये, बुधानाच्या त्या यात्रेमध्ये एकदा नेवाशाला आले आणि नेवाशाला आल्यानंतर ते जिथे त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली तिथे उभे राहिले. तिथे त्यांचं व्याख्यानवादा प्रवचन झालं. त्याच्यात काय म्हणतायत माहितीये विनोबा म्हणतात, ज्ञानदेवांना या ठिकाणी जीवनसूत्र लाभले, जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. असं वर्णन स्वतः ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी केलेलं आहे पसायदानानंतर. ज्ञानदेवांना या ठिकाणी जीवनसूत्र लाभले आणि आपल्या मराठी भाषेचा सर्वश्रेष्ठ अलंकार ज्याच्या आधारे हा मराठी समाज आजपर्यंत जिवंत राहिला हे विनोबा सांगतायत आणि पुढेही राहू शकतो. लक्षात घ्या, तो मराठी भाषेचा परमाधार, साहित्य शक्ती, योग शक्ती आणि अपरोक्षानुभूती या सर्वांनी भरलेला अप्रतिम माधुर्य सागर असा ग्रंथ त्यांनी आम्हाला ज्या स्थानावर दिला त्या स्थानी येण्याचे भाग्य मला लाभले. याबद्दल मला फार धन्यता वाटते. हे कोण सांगते? विनोबा भावे सांगतात. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीची रचना मोठ्या कुशलतेने केली. ती गीतेची टीका म्हणून असली तरी तो स्वतंत्र ग्रंथ आहे. गीतेच्या श्लोका वाचूनही ती स्वतंत्रपणे वाचायला हवी. हे कोणी सांगितलं? हे सांगितलं विनोबा भाव्यांनी. हे पहिल्यांदा ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. मी त्या मुद्द्याकडे येणारच आहे. आपण परत विनोबांकडे जाऊ, त्यांच्या त्या नेवाशामधल्या भाषणाकडे जाऊ. काय म्हणतायत विनोबा? परत पहा की ते भागवतांप्रमाणे ज्ञानेश्वरी हा मराठी माणसाचा धर्मग्रंथ आहे, याबद्दल ते निशंक आहे. पुढे ते म्हणतायत, धर्मग्रंथ या नात्याने ज्ञानेश्वरीची तुलना मी जेव्हा कुराण आणि बायबलशी करतो. विनोबांचा अभ्यास, त्यांना अरबी भाषा अवगत होती, हिब्रू भाषा सुद्धा त्यांना अवगत असावी. 20-25 भाषांचं त्यांना ज्ञान होतं आणि ते मूळचे ग्रंथ त्यांनी पाहिले होते. आणि या धर्मग्रंथाचं सार सांगणारे ग्रंथ पण त्यांनी दिलेत. कुराण सार, बायबलाचं सार. ते विनोबा हा एक वेगळाच प्रकार होता. त्यांच्याबद्दल आपण कधीतरी बोलूयात. पण आत्ता ज्ञानेश्वरांच्या संदर्भात आपण सांगतोय. ते काय म्हणतात पहा की काय लक्षात येतं धर्मग्रंथ या नात्याने तुलना करताना बायबल आणि कुराणाशी, की हा एक सांगोपांग धर्म सांगणारा निर्मळ धर्मग्रंथ मराठी भाषेला मिळाला आहे. ज्या ग्रंथात जीवनाच्या सगळ्या अंगांचा यथोचित परिपोष झालेला आहे त्याला मी धर्मग्रंथ म्हणतो. मनुस्मृती सर्वांगीण नाही, पण ज्ञानेश्वरी सर्वांगीण आहे. रिपीट करतो, मनुस्मृती सर्वांगीण नाही, पण ज्ञानेश्वरी सर्वांगीण आहे. म्हणून तो आमचा धर्मग्रंथ आहे. त्याची भाषा जोडणारी, रसयुक्त आणि अद्वितीय आहे. मग आता विनोबांचं वैशिष्ट्य कोणतं? की त्यांनी 20च्या दशकात, म्हणजे 1920-20च्या दशकात महाराष्ट्र धर्म नावाचं एक मासिकच चालवलं होतं, नियतकालिक चालवलं होतं. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र धर्माचं स्वरूप त्रिविक्रम आहे. या त्रिविक्रम स्वरूपाची चर्चा महाराष्ट्र मंथनमध्ये वेळोवेळा झालेलीच आहे. पण आता ही वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये मी सांगतोय. पहिलं पाऊल कोणतं? तर महाराष्ट्र. दुसरं कोणतं? तर हिंदुस्थान. आणि तिसरं कोणतं? तर संपूर्ण विश्व. तेव्हा महाराष्ट्र धर्माच्या या वैश्विक स्वरूपाकडे पहिल्यांदा लक्ष वेधलं राजाराम शास्त्री भागवतांनी आणि ती मांडणी पूर्ण केली ती विनोबांनी. आणि पसायदान हे या महाराष्ट्र धर्माच्या वैश्विकतेचे गमक आहे. पण कसं आहे की विनोबा एक ऋषीसारखेच होते. त्यांना स्फूर्तीने काही विधानं करायची वाटलं त्यावेळेला तर त्याचा कदाचित विस्तार करायचे. इथे त्यांनी विस्तार केलेला नाही. हा विस्तार नंतर अधिकृतपणे कोणी केला असेल माहिती ना, तर तो प्राध्यापक म वा धोंड यांनी केला. म वा धोंड यांनी ज्ञानेश्वरीची स्वतंत्रता नावाचा एक छोटेखानी ग्रंथच मुळात लिहिला आहे. आणि सांगायची गोष्ट अशी माहिती का की ती महत्वाची वाटते मला. ह्या सगळ्यात यांनी दिलेल्या त्याला आपण इन्साईट म्हणतो. मला माहित नाही की धोंडांना यांचं वाचायला मिळालं होतं किंवा नाही विनोबांचं, पण ते सूत्र पकडलं, त्यांना सापडलं बरोबर. पण धोंडांनी हे सांगण्याच्या पूर्वी काही वर्ष अगोदर मी माझ्या वडिलांशी चर्चा करत असायचो ज्ञानेश्वरी संबंधी. हे त्यांच्या लक्षात आलं होतं. मी तेव्हा काहीतरी कॉलेजच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षाला असेल आणि त्यांनी मला हे सांगितलं. आणि मी हे सूत्र पकडून एका कॉलेजात व्याख्यान दिलं. ते कॉलेज कुठलं असेल माहिती?
ते कॉलेज होतं रेज चिकन संस्थेचं कॉलेज, सातारा जिल्ह्यामधलं दहिवडी नावाचं गाव आहे. त्या दहिवडी म्हणजे मानदेशातलंच पुण्यात त्याला, त्या दहिवडीच्या कॉलेजमध्ये माझे मामा विश्वासराव काळे हिंदीचे प्राध्यापक होते. मी फलटणला जायचो कीर्तन करायला, प्रवचन करायला. फलटणच्या राणीसाहेब लक्ष्मीबाई निंबाळकर त्या मला बोलवायच्या. आणि फलटणपासून मग ते फार लांब नाही आहे. मामा म्हणाले की तू ये कॉलेजमध्ये, तुझं व्याख्यान ठेवू. आता मीच काहीतरी SYTY वेळेला होतो आणि माझं व्याख्यान कॉलेजमध्ये ठेवायचं आणि ते ऐकायला प्राध्यापक सुद्धा येणार. अर्थात मामांचं तेवढं त्यांच्या कॉलेजमध्ये नक्कीच वजन होतं आणि ते प्राचार्यांनी मान्य केलं. माझं नाव थोडंफार होत होतं त्याही काळात, हे तुम्हाला सांगतो मी तिथे गेलो आणि तिथे हा विषय मांडला मी की ज्ञानेश्वरी हा कसा स्वतंत्र ग्रंथ आहे. आणि तो मांडला तो माझ्या वडिलांच्या आधारे, ऑफकोर्स हा विषय मांडला तो. आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी जेव्हा धोंडांचं ते आलं पुस्तक ज्ञानेश्वरीची स्वतंत्रता, तेव्हा आम्ही उडालोच, अरे हे चांगलं आहे, पण हे आम्हाला अगोदर ज्ञात झालं. आता वडिलांना सुद्धा हे कळलं याचं कारण त्यांचा अभ्यास, त्यांनी सगळ्या प्रकारच्या वारकरी फळावरची कीर्तनं ऐकलेली, मामासाहेब दांडेकर, भापम बैरट यांच्याजवळ जी चर्चा केलेली, त्यांचं ऐकलेलं, दादा महाराज सातारकरांचं ऐकलेलं. त्यामुळं त्यांनी घातलेला पाया माझ्यासाठी फार महत्त्वाचा आणि मजबूत ठरला आणि त्यामुळे मी आता हे काहीतरी सांगू शकतो. धन्यवाद. गुरूंच्यामुळं काय घडू शकतं याचा प्रत्यय आपण आज सगळेच घेतो आहोत. पण ही जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा, एकाने एक शिष्य करायचा त्यानं दुसरा, ही जी परंपरा ती बदलण्याचं काम जर पहिल्यांदा कुणी केलं असेल तर निवृत्तीनाथांचे गुरु गैनीनाथ यांनी. त्यांनी वळण दिलं त्या परंपरेला आणि सांगितलं की ज्ञान जे आहे ना ते असं सार्वत्रिक करा, त्यात गूढ वगैरे काही ठेवायचं नाही. ते नेमकं का त्यांना करावं लागलं याचा विचार आपण आता या एपिसोडमध्ये करूया.